संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी न्यायाधीशांच्या सोबत धुळवड साजरी केली। यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्यासोबत धुळवड साजरी करतानाचे फोटो अंजली दमन यांनी ट्विट केले। जयंत पाटलांनी शरद पवारांना सूचक इशारा दिलाय, त्यामुळे शरद पवारांनी सतर्क राहावं असं विधान राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं। तर आम्ही एकाच कुटुंबातले असल्याने एकमेकांना इशारे देत नाही असं म्हणत जयंत पाटलांनी पलटवार केला आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी नितेश राणे यांच्या विधानावरून नाराजी व्यक्त केली आहे। जे मंत्री मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीत त्यांच्याबाबत आपण काय बोलणार असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 10 दिवसांपूर्वी नितेश राणेंबाबत चर्चा केली होती, मात्र अद्यापही कारवाई करत नसल्याचं सुळेंनी म्हटलंय। भांडूपमध्ये उद्धव ठाकरे पक्षाला खिंडार पडण्याची शक्यता आहे। भांडूपचे माजी नगरसेवक उमेश माने शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। माने शिंदे पक्षात जाणार असल्याची चाहूल लागताच शिवसेना ठाकरे पक्षानं शाखेचा ताबा घेतला। यावेळी उमेश माने यांच्या मनधरणीचे सध्या वरिष्ठांकडून प्रयत्न सुरू आहेत। लाडकी बहीण योजनेमुळे सामाजिक न्याय विभागाला फटका बसलेला आहे। लाडकी बहीण योजनेमुळे सामाजिक न्याय विभागाला 4000 कोटींचा फटका बसला। निधीला कात्री मिळाल्यानं संजय शिरसाट नाराज आहेत। मुख्यमंत्र्यांना निधी कमी करू नये यासाठी निवेदन देणार आहेत। बदलापूरमधील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 50 लाखांची खंडणी मागण्यात आली। या प्रकरणी शैलेश वडनेरे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी तपास करत धमकी देणाऱ्या 4 अटक केली आहे। कोर्टानं 4 आरोपींना 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी 2 आरोपी यापूर्वी दरोडा टाकल्याप्रकरणी अटकेत होते। सोन्याच्या तस्करी प्रकरणामध्ये अटकेत असलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला जामीन देण्यास कोर्टानं नकार दिला। रान्या राव हिच्यावर असलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचं सांगत कोर्टानं तिची जामिनाची याचिका फेटाळली। त्यामुळे तिला तुरुंगातच राहावं लागणार आहे। बदलापूरच्या उल्हास नदीत बुडून 4 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला ते नदीत गेले, पण पाण्याचा अंदाज न आल्यानं 4घांचा बुडून मृत्यू झालाय। 4ही जण चामटोली जवळच्या पोद्दार गृहसंकुलातले रहिवासी आहेत। मुंबईतील विक्रोळीजवळ पूर्व द्रुतगती महामार्गावर अपघात झालाय। टँकरमधून ऑइल गळती अनेक वाहनांचा अपघात झालाय। पोलिसांनी अग्निशमन दलानं एका लेनवर माती टाकून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला। मुंबईमध्ये धारावी माहीम या रोड ब्रिजवर 2 गाड्यांना आग लागली। आगीमध्ये 2 गाड्या जळून खाक झाल्यात। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न केले, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारण्यात आलं। मंदिरात आजपासून लोकार्पण सोहळा सुरू झालाय। यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ, कीर्तन तसंच भजनाचं आयोजन केलं होतं। सोहळ्याला मोठ्या प्रमाणात भाविकही सहभागी झाले होते। कांजूरमधील प्रथम गावदेवी मातेच्या मंदिराच्या नूतनीकरणाचं काम गेल्या काही वर्षांपासून रखडलंय। आमदार सुनील राऊत यांनी मंदिराच्या कामाला सुरुवात केली होती, मात्र मंदिराशेजारील शाळेनं आव्हान दिल्यामुळे हे काम बंद पाडण्यात आल्याचा आरोप मनसेनं केलाय। मंदिराचं काम पुन्हा सुरू करावं या मागणीसाठी मनसे कार्यकर्त्यांनी देवीची महाआरती केली। घाटकोपरमधील भटवाडी परिसरातील जलाशयाची दुरुस्ती पूर्ण झाली आहे, त्यामुळे आता पाणी पुरवठा सुरळीत झालाय। मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना पाणी उकळून आणि गाळून पिण्याच्या सूचना मुंबई महापालिकेनं दिल्या आहेत। होळीनिमित्त पश्चिम रेल्वेनं प्रवाशांना मोठा दिलासा दिलाय। रविवारी पश्चिम रेल्वेवर कुठलाही मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाहीये, त्यामुळे बाहेर गावी गेलेल्यांचा परतीचा प्रवास सुखकर होण्याची शक्यता आहे। मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक असणार आहे। मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक असेल। रेल्वे रुळांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये गेल्या 9 महिन्यांपासून अडकलेल्या भारतीय वंशाच्या नासातील अंतराळवीर
सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बूच विल्मोर यांना परत पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फक्त 8 दिवसांच्या मोहिमेसाठी हे दोघे आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राच्या मोहिमेवर गेले होते, पण त्यांना परत आणण्याची जबाबदारी असणाऱ्या यानामध्ये बिघाड झाला. त्यामुळे हे दोघे गेल्या 9 महिन्यांपासून तिथेच अडकलेत. नासा व स्पेसएक्स तर्फे 13 मार्च रोजी मोहीम आखण्यात आली होती. या मोहिमेची सर्व तयारी झाली होती. 13 मार्च अर्थात गुरुवारी संध्याकाळी 7:03 खराब हवामानामुळे ही मोहीम पुढे ढकलल्याचं सांगितलं जात आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. चित्रपटानं नवनवीन विक्रम मोडले असून चित्रपटाची घोडदौड सुरूच आहे. चित्रपटानं आतापर्यंत 500 कोटींचा टप्पा पार केलाय. प्रदर्शनाच्या 28व्या दिवशी या चित्रपटानं रणबीर कपूरच्या अॅनिमल या चित्रपटाला देखील मागे टाकलंय.